नमस्कार मित्रांनो, जीके चेक पॉइंट या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आपण एमसीक्यू सिरीज सुरू केली होती आणि मराठी, जीके, मॅथ, रिझनिंग आणि इंग्लिश या सगळ्या गोष्टींचं आपण विश्लेषण याच्यावर घेत आहे. या आधीचे व्हिडिओ तुम्ही बघितले नसाल तर नक्की बघा. सगळ्यांना याचा गोष्टीचा फायदा होत आहे. याचे खूप चांगले रिएक्शन मला टेलिग्राम चॅनल किंवा कमेंट बॉक्स इथं सगळ्या माध्यमातून मला खूप चांगला रिस्पॉन्स मिळत आहे तुमचा आणि म्हणून तुमचा रिस्पॉन्स मिळत आहे म्हणूनच मी हे सगळ्या गोष्टी कंटिन्यू करू शकत आहे. चला तर मग आपण सुरुवात करूयात. बघा, पहिला प्रश्न, वचन बदला. पालीचं वचन बदलाय. तर पाल हे काय एक वचनी आहे, तर पालीचं अनेक वचनी काय होईल? पाली. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न 2. स्वार्थ, आज्ञार्थ, विद्यार्थ आणि संकेतार्थ वाक्यातील खालीलपैकी कोणत्या घटकाशी संबंधित आहेत? तर हे कोणत्या स्वार्थ, आज्ञार्थ, विद्यार्थ हे जे असतात हे कशाशी संबंधित असतात? कशामुळे आपण यांना ओळखतो? तर क्रियापदामुळे आपण यांना ओळखत असतो. चला पुढचा प्रश्न, वसंत आबाजी डहाके यांचा चित्रलिपी हा काय आहे? कविता संग्रह आहे. आता मित्रांनो, हा जो प्रश्न आहे ना, हा करंट अफेअरशी संबंधित होता. त्यावेळेस जे पुरस्कार डिक्लेअर झाले होते साहित्याचे, तर त्या संबंधित हा प्रश्न आहे. तर असे प्रश्न तुम्हाला करून जायचे आहे चालू घडामोडी सोबत. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न, विरुद्धार्थी शब्द निवडायचा आहे. सुंदर. सुंदरचा विरुद्धार्थी काय होते? कुरूप. ठीक आहे. आणि बाकीचे जे शब्द दिसत आहेत तुम्हाला ते एक प्रकारे त्याला थोडेसे कोरिलेट करतात, समानार्थी शब्द. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न, खालील वाक्यातील काळ बदलायचा आहे. मी शाळेत जात असे. मी शाळेत जात असे हा साधा वर्तमान काळ आपल्याला याच्यात करायचा आहे. तर साधा वर्तमान काळ म्हणजे ही नित्य क्रिया असली पाहिजे त्याच्यामध्ये. तर मी शाळेत जातो असं त्याच्यामध्ये त्याचं होईल. चला पुढचा प्रश्न बघा, 2021चा साहित्य अकादमी युवा लेखक पुरस्कार यांना मिळाला. कोणाला मिळाला होता त्यावेळेस? तो प्रणव सखदेव. आता साहित्य अकादमीचे सगळे पुरस्कार तुम्हाला लक्ष करून घ्यायचे आहे मित्रांनो. तर म्हणून हा महत्वाचा आहे आणि चालू घडामोडीमध्ये हा प्रश्न येतो. पुढचा प्रश्न बघा, पैस या पुस्तकाच्या लेखिका खालीपैकी कोण आहे? तर पैस या पुस्तकाच्या लेखिका कोण आहे? दुर्गा भागवत. दुर्गा भागवत. त्यानंतर खाली तुम्हाला दिसतं इंदिरा संत, इरावती कर्वे, गोदावरी परुळेकर. या सगळ्या महत्वाच्या लेखिका महाराष्ट्रातील आहेत. यांची पुस्तकं, यांचं लेखन, यांची राहण्याची ठिकाणं, या सगळ्या गोष्टी तुम्हाला थोडक्यात करायच्या आहेत जेणेकरून तुमचे प्रश्न मिस होता कामा नये. चला पुढचा प्रश्न बघा, प्रयोग ओळखायचा आहे. सुनील चित्र रंगवतो. आता प्रयोग ओळखताना आपल्याला काय करायचं आहे की कर्ता कर्म शोधायचे आणि त्याच्या अनुषंगाने तुम्हाला प्रयोग ओळखायचा असतो. तर रंगवतो, रंगवणारा कोण? तर सुनील. म्हणजे आपल्याला इथं कर्ता भेटतो. त्यानंतर रंगवलेले काय आहे? चित्र. हे कर्म भेटत आहे. मग याच्यावरून आपल्याला काय लक्षात येतं की सुनील चित्र रंगवतो. तर हा आपल्याला काय भेटतोय? कर्तरी प्रयोग. आता कर्तरी प्रयोगात जेव्हा आपण विचार करतो तर तेव्हा काय असतं की क्रियापद सकर्मक असेल तर त्यास आपण काय म्हणतो? सकर्मक कर्तरी प्रयोग. आणि वाक्यामध्ये काय? लिंग वचनानुसार क्रियापद बदलते म्हणून काय आहे की कर्तरी प्रयोगाचे हे वाक्य आहे. चला पुढचा प्रश्न बघू आपण. खालील वाक्याचे विधानार्थी वाक्य ओळखायचे आपल्याला. आई वडिलांची आज्ञा पाळ. हे पाळ काय झालं? आज्ञार्थी झालं. हे विधानार्थी करायचं आहे. तर आई वडिलांची आज्ञा पाळावी. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा, योग्य विरुद्धार्थी शब्द निवडायचा आहे. रिपू. रिपूचा विरुद्धार्थी काय होईल? मित्र. रिपू म्हणजे काय असते? एक प्रकारे शत्रू. तर शत्रूचा विरुद्धार्थी काय असते? मित्र. पुढचा प्रश्न बघा, वचन बदलायचं आहे. ओढे. ओढे काय आहे? अनेक वचनी आहे. तर एक वचनी काय होईल याचं? ओढा. चला पुढचा प्रश्न बघू. प्रश्न 12, योग्य विरामचिन्हे वापरून वाक्य पुन्हा लिहायचं आहे. सरळ आपण वाक्य बघूया. रमेश म्हणाला, त्यानंतर कॉमा, मी, दादा आणि आई आणि बाबा सिनेमाला जाणार आहोत. अशा पद्धतीचे हे वाक्य विरामचिन्हे आहेत. विरामचिन्हे तुम्हाला करून जायचे आहेत. एक पेजचा टॉपिक आहे, मिस करायचं नाही. चला पुढचा प्रश्न बघा, योग्य समानार्थी शब्द निवडायचा. पृथ्वी. पृथ्वीला आपण काय म्हणतो? अवनी. बाकीचे जे शब्द दिसत आहेत तुम्हाला, सविता. सविता म्हणजे काय असते? सूर्य. सूर्याला आपण अजून कोणते शब्द म्हणू शकतो? जसे की ऑलरेडी आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलंय तरी बघूयात की सूर्य, भानू, रवी, भास्कर, आदित्य, अर्क, दिनकर अशा पद्धतीचे सूर्याला नावे आहेत. त्यानंतर अवनी, पृथ्वी. पृथ्वीला अजून काही शब्द आहेत का? भूमी, मही, धरित्री, रसा, धरती हे सुद्धा शब्द आहेत. त्यानंतर सिंधू. सिंधू म्हणजे काय असते? नदी. त्यानंतर सिंधू म्हणजे काय असतो? समुद्र. समुद्राला आपण अजून काय म्हणू शकतो? दर्या आहे, जलदी आहे, हे की नाही, असे शब्द आहेत. त्यानंतर चपला. चपला म्हणजे काय? वीज, विद्युत, तडित असे सौदामिनी असे शब्द आहेत. चला पुढचा प्रश्न बघू आता. विरुद्धार्थी शब्द निवडायचा. हर्ष. हर्ष म्हणजे उल्हास, आनंद. त्यालाच आपण विरुद्धार्थी काय होईल? त्याचा खेद. चला पुढचा प्रश्न बघा. काळ ओळखायचा. सुरेश अभ्यास करत जाईल. भविष्य काळ आहे. ठीक आहे ना. तर पण करत जाईल म्हणजे एक त्याच्यामध्ये रीती दिसते, एक पद्धत दिसते. मग रीती भविष्य काळ हा येईल.
चला पुढचा प्रश्न बघा. सामासिक शब्द ओळखायचा आहे. मी सर्वांना यथाशक्ती मदत करतो. तर याच्यामध्ये सामासिक शब्द आपल्याला यथाशक्ती भेटतो आणि यथाशक्ती हा कोणत्या समासामध्ये येतो तर अव्यय भाव समास. अव्यय भाव समास म्हणजे काय की ज्याच्यामध्ये प्रथम पद हे महत्वाचं असते तर त्याला आपण अव्यय भाव समास म्हणतो. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न बघा. काळे गोरे. काळे गोरे हा कोणता समास आहे? काळे गोरे हा कोणता समास आहे? द्वंद्व समास. द्वंद्व समासामध्ये काय कोणत्या गोष्टी येतात? हे किंवा ते अशा पद्धतीचे जे येतात तर त्याला आपण द्वंद्व समास म्हणतो. म्हणजेच काय की दोन जे पदे असतात, जी दोन्ही पदे महत्वाची असतात, ते दोन्ही पदे जेव्हा उभयान्वी अव्ययाने जोडलेले असतात. मग उभयान्वी अव्यय कोणते आहेत? आणि व अथवा किंवा हे शब्द आहेत. तर या शब्दांनी जोडलेले जे असतात त्याला आपण काय म्हणत असतो? द्वंद्व समास असं म्हणतो. ठीक आहे ना. तर हे काळे आणि गोरे असं त्याचं होईल. ठीक आहे. पुढचं बघा. सकर्मक क्रियापदाचे उदाहरण ओळखायचं आहे आपल्याला. सकर्मक क्रियापद. तर बघा याच्यामध्ये प्रत्येक गोष्टी जर विचार केला तर याच्यात क्रियापद कोणतं दिसते? पडला. त्यानंतर सुरेश पेरू खातो. खातो हे क्रियापद आहे. त्यानंतर लवकर झोपते हे आहे. तर आपल्याला सकर्मक क्रियापद. ठीक आहे ना. तर मग सकर्मक क्रियापदाचा जर विचार केला तर पेरू खातो हे आपल्याला उत्तर भेटेल जे ऑप्शन क्रमांक 2. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न बघा. विरुद्धार्थी शब्द लिहायचा. आदर. आदरचं काय होईल? अनादर. ठीक आहे. चला पुढचा 20 क्रमांक. 3 4. 3 आणि 4. 3 किंवा 4 असं वैकल्पिक द्वंद्व समास. ठीक आहे ना. आता समासाचे खरं पाहिला तर म्हणजे हा द्वंद्व समास आहे आणि द्वंद्व समासाचे 3 प्रकार पडतात. एक इतरेतर द्वंद्व समास, वैकल्पिक द्वंद्व समास आणि समाहार द्वंद्व समास. आता 3 4 हा सामासिक शब्द कसा आहे तर याचा विग्रह कसा होईल? 3 किंवा 4 म्हणजे हा कोणता समास आला? वैकल्पिक द्वंद्व समास. ठीक आहे ना. तर अशा पद्धतीचे हे समास आपल्याला बघायला भेटतात. चला पुढचा प्रश्न बघू आपण. सतीश काळसेकर यांच्या या पुस्तकाला साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला आहे. तर वाचणाऱ्याची रोजनिशी. तर हा चालू घडामोडीशी संबंधित प्रश्न आहे. तर तुम्ही याच्यावरून अंदाज लावा कसे प्रश्न येणार आहेत. चला पुढचा प्रश्न बघू. समीरने आंबा खाल्ला आहे. काळ ओळखायचा आहे. खाल्ला आहे संयुक्त क्रियापद आहे. त्या संयुक्त क्रियापदातून आपल्याला लक्षात येतं की ही ऍक्शन वर्तमान काळातली आहे आणि पूर्ण झालेली आहे. म्हणून कोणता काळ येईल आपल्याला? पूर्ण वर्तमान काळ. चला पुढचा प्रश्न. लिंग बदलायचं आहे. घोडा, घोडे असं होईल का? नाही. कारण घोडा हे एक वचन आहे आणि अनेक वचन होताना त्याचे घोडे होते. पण आपल्याला इथे विचारलं लिंग बदलायचं आहे. मग घोडा हा पुल्लिंगी आहे तर घोडी काय होईल? स्त्रीलिंगी. चला ऑप्शन नंबर 3. पुढचा प्रश्न बघू आपण. वाक्यातील चूक सुधारून वाक्य पुन्हा लिहायचं आहे. तर बबन खूप पुस्तकी वाचतो असं काही वाक्य होईल का? तर बबन खूप पुस्तके वाचतो असं वाक्य होईल. चला पुढचा प्रश्न. काळ ओळखायचा आहे. पृथ्वी सूर्याभोवती फिरते. सूर्याभोवती हे त्रिकालबाधित सत्य आहे. मग त्रिकालबाधित सत्य आपण नेहमी साधा वर्तमान काळामध्ये घेत असतो. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न बघा. चुका ओळखून वाक्य पूर्ण करायचं आहे. चुका आता डायरेक्ट आपण वाक्य बघूयात. मी आधी मनात विचार करतो आणि मग संवाद साधतो. आता चुका कुठे आहेत इथं बघा. मी आधी आधी पाहिजे होतं. मनाचा जो न पाहिजे तो नळाचा न पाहिजे. त्यानंतर विचार करतो आणि आणीचा जो न पाहिजे तो बाणाचा पाहिजे. अशा पद्धत आणि साधतो साधत नसतो ते साधतो पाहिजे. अशा चुका याच्या वाक्यामध्ये आहेत. तर ह्या चुका ओळखायच्या आहेत. सोपे प्रश्न असतात. तुम्हाला ते जमले पाहिजेत. चला पुढचा प्रश्न बघा. विरुद्धार्थी शब्द लिहायचा आहे. उचित. उचितचं काय होईल? अनुचित. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा. योग्य विरामचिन्ह वापरून वाक्य पूर्ण लिहायचं. अय्या किती सुंदर हे फुलपाखरू. तर अय्या हा शब्दच तुम्हाला उद्गारार्थी दिसतोय. तर मग अय्या किती सुंदर आहे हे फुलपाखरू. परत उद्गारार्थी चिन्ह. अशा पद्धतीचे हे तुम्हाला उत्तर भेटेल. पुढचा प्रश्न बघा. भाजीपाला. भाजीपाला म्हणजे याचं काय आपल्याला ओळखायचं आहे? लिंग. लिंग ओळखताना असे शब्द जेव्हा सामासिक शब्द असतो, सामासिक शब्दाचा लिंग जेव्हा ओळखायचा असतो तर त्या शब्दाचा शेवटचा शब्द पाहायचा मित्रांनो. इथं पाला. पाला म्हणजे काय दिसतोय? इथं पुल्लिंगी शब्द दिसतोय. म्हणजे त्या वाक्याचं लिंग कोणतं राहणार आहे पूर्ण शब्दाचं? तर पुल्लिंगी राहणार आहे. समजा आता एक अजून एखादं उदाहरण घ्यायचं झालंच तर भाजी भाकरी. भाजी भाकरी. आता इथं शब्द कोणता दिसतोय तुम्हाला? भाकरी. तर भाकरीचं काय होईल लिंग? स्त्रीलिंगी. म्हणून भाजी भाकरीचं काय होईल लिंग तर पूर्ण स्त्रीलिंगी. ठीक आहे. आणि भाजीपाला हा शब्द कोणत्या समासात येतो? समाहार द्वंद्व समास. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न बघा. लिंग बदलायचं आहे. खोंड. खोंडचं काय होईल? कालवड. खोंड काय आहे तर खोंड हा पुल्लिंगी शब्द आहे आणि कालवड काय आहे? स्त्रीलिंगी शब्द आहे. त्यासोबतच बाकीचे याच्यात बघू कारण की इंटरेस्टिंग शब्द आहेत. भाटी. भाटी हा स्त्रीलिंगी आहे. त्याचा पुल्लिंगी काय होईल? बोका. शेळी. शेळी सुद्धा स्त्रीलिंगी आहे. त्याचा पुल्लिंगी काय होईल? बोकड.
त्यानंतर लांडोर, लांडोर सुद्धा स्त्रीलिंगी आहे, त्याचा पुल्लिंगी काय होईल? मोर. चला पुढचा प्रश्न बघू आपण. व्यक्ती आणि वल्ली या पुस्तकाचे लेखक कोण? व्यक्ती आणि वल्ली या पुस्तकाचे लेखक कोण आहे? पु ल देशपांडे. आता ऑप्शन मध्ये तुम्हाला जे दिसतात वपू काळे, श्री पु भागवत, त्यानंतर श्रीना पेंडसे, हे सगळे महत्वाचे लेखक आहेत महाराष्ट्रातले, म्हणून यांची पुस्तकं तुम्हाला करून जाणं आवश्यक आहे, परीक्षेसाठी खूप महत्वाची असतात. चला मग पुढचा प्रश्न बघू आपण. आता विरुद्धार्थी शब्द लिहायचा आहे. कृश, कृश म्हणजे काय असते? बारीक असते, हडकुडा ज्याला आपण असं म्हणू. तर क्रूजचा विरुद्धार्थी विचारलेला आहे, स्थूल होईल, जाडाजुडा असा त्याचा अर्थ. चला पुढचा प्रश्न बघू आपण. प्रश्न क्रमांक 33. कंसात दिलेल्या सूचनेप्रमाणे वाक्य रूपांतर करा. तुम्हाला हे असं वागणं शोभत नाही. प्रश्नार्थक होकारार्थी करायचं आहे. तर प्रश्नार्थक होकारार्थी करताना कसं काय? तुम्हाला हे असं वागणं शोभतं का, असं त्याचं तयार होईल. म्हणजे आपल्याला अर्थ न बदलता वाक्य रूपांतर करायचं आहे, म्हणून अर्थ बदलवायचा नाही आणि वाक्य रूपांतर झालं पाहिजे. तर असे प्रश्न खूपच सोपे असतात मित्रांनो. इतर तुम्ही ऑप्शन नुसार सुद्धा जाऊ शकता. ऑप्शन वाचायचे, तुम्हाला सहज एक ऑप्शन सहज मिळतो. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न बघा. समानार्थी शब्द ओळखायचा आहे. कमळ, कमळला काय म्हणत असतो आपण? अंबुज असं म्हणत असतो. ठीक आहे. तर द्विज, अंडज हे कशाचे समानार्थी शब्द आहे? पक्षाचे. तर कमळला अजून कोणते समानार्थी शब्द आहेत ते आपण बघूयात. की जसं कमळला आपण अंबुज म्हणतो, पंकज म्हणतो, नीरज म्हणतो, पद्म म्हणतो, राजीव म्हणतो, नलिनी म्हणतो. ठीक आहे. आणि जे द्विज आहे, द्विज म्हणजे काय? की आपण असं म्हणू की दोनदा जन्म घेणारा, दोनदा जन्म होणारा. तर असे द्विज कोण आहेत? तर अंडज, विहंग, पक्षी, संकत. ठीक आहे. असे पक्ष्यांचे हे समानार्थी शब्द आहेत. पुढचा प्रश्न बघा. खालील वाक्यातील आपल्याला कर्म ओळखायचं आहे. तर कर्म कसं ओळखत असतो आपण? क्रियापदाला ला, ली, ले असे जेव्हा आपण लावतो आणि त्याला काय असा प्रश्न विचारल्यानंतर आपल्याला कर्म मिळते. आता खाल्लेलं काय? तर खाल्लेला काय आहे? आंबा. म्हणजे इथं कर्म काय राहणार आहे? आंबा. आणि खाणारा कोण? राम. राम काय होईल इथं? कर्ता होईल. चला पुढचा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 36. पुढील वाक्याचे रूपांतर विधानार्थी वाक्यात करायचं आहे. विधानार्थी वाक्यात करायचं. रोज आंबा खाणे कुणाला आवडणार नाही. प्रश्नार्थ काय? तर याला आपल्याला काय? रोज आंबा खाणे प्रत्येकाला आवडेल. चला पुढचा प्रश्न बघा. खालील वाक्यातील आपल्याला कर्ता ओळखायचा आहे. तर कर्ता ओळखताना काय करायचं? आपण आधीच बघितलं. कर्ता ओळखताना क्रियापदाला नारा, नारी, नारे असे शब्द लावल्यानंतर काय असा प्रश्न विचारायचा तर आपल्याला कर्ता भेटतो. जसे की पटवून दिले. देणारा कोण? शिक्षक. मग कर्ता कोण इथे? शिक्षक. चला पुढचा प्रश्न बघा. भावे प्रयोग आपल्याला ओळखायचा आहे. आकाश घरी गेला. आता भावे प्रयोग, कर्तरी प्रयोग आणि कर्मणी प्रयोग लक्षात घ्या. तर कर्मणी प्रयोगात काय असतो? कर्म हा प्रथमात असतो. कर्तरी प्रयोगात काय असतं? कर्ता हा प्रथमात असतो. आणि भावे प्रयोगात काय असतो? कर्ता आणि कर्म दोघांना सुद्धा प्रत्यय लागलेला असतो. मग असं कोणतं वाक्य आहे याच्यामध्ये? भारताने पाकिस्तानला हरवले. तर ऑप्शन क्रमांक काय राहील? 2. चला पुढचा प्रश्न बघू. प्रश्न क्रमांक 39. खालील अनेक वचने शब्दाचे एकवचन लिहायचे आहे. फळ्या, फळ्याचं काय होईल? फळा असं तुम्हाला वाटेल, पण फळा हा नपुंसकलिंगी शब्द आहे. याला कोणतंही अनेक वचन किंवा एक वचन असं नाही. तर फळा दोन्ही वचनात सापडतो. फळ्या या अनेक वचनी शब्दाचं एकवचनी काय होईल? फळी. चला पुढचा प्रश्न बघा. लिंग ओळखायचं आपल्याला. इमारत, इमारत. आता लिंग ओळखताना आपल्याला माहित आहे 3 शब्द महत्वाचे असतात. तो, ती, ते. तो म्हणजे पुल्लिंगी, ती म्हणजे स्त्रीलिंगी आणि ते म्हणजे नपुंसकलिंगी. आणि म्हणून इथं ती इमारत आपण त्याला ती इमारत म्हणून लावत असतो, म्हणून स्त्रीलिंगी आपल्याला काय भेटेल? इमारत म्हणजे आपल्याला काय भेटेल? स्त्रीलिंगी. चला पुढचा प्रश्न बघा. प्रयोग ओळखायचा आहे परत. महेश तबला वाजवतो. वाजवणारा कोण? इथं काय भेटतं आपल्याला? महेश हा कर्ता भेटतो, तबला हे कर्म भेटते. मग आपल्याला कोणता प्रयोग भेटेल? हा कर्तरी प्रयोग. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न बघा. 42. खालील लिहिलेल्या वाक्याचा प्रकार ओळखायचा आहे. आई वडिलांचा मान राखणे हे आपले कर्तव्य आहे. कोणतं वाक्य आहे? सरळ सरळ विद्यार्थी वाक्य आहे. याच्यामध्ये आज्ञा दिसत आहे का? नाही. स्वार्थ दिसतोय का? नाही. संकेत दिसत आहेत का? नाही. म्हणून हे कोणतं वाक्य आहे? विद्यार्थी. पुढचा प्रश्न बघा. ठळक अक्षरात लिहिलेल्या शब्दाची जात ओळखायची आहे. तर जात आपल्याला हा शब्द दिलेला आहे इथं, खूप. तर खूप या शब्दाची जात काय राहील? क्रियाविशेषण. क्रियाविशेषण म्हणजे काय? क्रियापदाबद्दल अति माहिती, जास्तीची माहिती सांगणारा शब्द म्हणजे काय? क्रियाविशेषण. तर बाकीचे शब्द नाम म्हणजे काय? ऑलरेडी आपण बघितलं आधीच्या व्हिडिओमध्ये. क्रियापद म्हणजे काय? हे सुद्धा बघितलंय. सर्वनाम म्हणजे काय? हे सुद्धा बघितलंय. ते व्हिडिओ तुम्ही बघितले नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेलं आहे, ते सगळे तुम्ही बघू शकता. व्हिडिओ 1 पासून बघा मित्रांनो, तुम्हाला सगळे कन्सेप्ट क्लिअर होत जातील.
चला पुढचा प्रश्न बघू आपण. समानार्थी शब्द सांगायचा आहे नदीचा. नदीला आपण काय म्हणत असतो? सरिता. ठीक आहे, तर सरिता म्हणजे काय? नदी. चला पुढचा प्रश्न बघू आपण. खालील एकवचनी शब्दाचे अनेक वचन लिहायचे आहे. जळू. जळू हा एकवचनी शब्द आहे, तर त्याचं काय होईल? जळबा असा हा शब्द दिसतो. चला पुढे. आता हे पॅरेग्राफचे प्रश्न आहेत. पॅरेग्राफचे प्रश्न तुम्हाला त्या टाइमला, त्या मोमेंटला वाचून करायचे आहेत. त्यामुळे पॅरेग्राफचे प्रश्न आपण घेणार नाही. तर असेच व्हिडिओ तुम्हाला बघायचे असेल तर नक्की बघा. आधीचे व्हिडिओ सुद्धा बघा. कमेंट करा, लाईक करा, शेअर करा आणि अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.